24 जुलैला जो मोर्चा होणार आहे, महामोर्चा होणार आहे, अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं हा मोर्चा उपवर्गीकरण प्रक्रिया जी सरकारने सुरू केली आहे ती रद्द करावी आणि उपवर्गीकरण आम्हाला मान्य नाही हे सांगण्यासाठी म्हणून हा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये 59 जाती ज्या आहेत अनुसूचित जातीच्या समूहांमध्ये त्याचे प्रतिनिधी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित राहतीलच, परंतु मोठ्या संख्येनं बौद्ध समाजाचे सहकारी, चर्मकार समाजाचे सहकारी आणि इतर समाजसुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित राहतील. मोर्चाचा प्रचार प्रसार आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याच्यामुळं हा मोर्चा शहरामध्ये न भूतो न भविष्यती असा मोर्चा होणार आहे. या मोर्चामधनं आम्ही सांगू इच्छितोय की हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये नाही, तर तो सरकारच्या या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये आहे. सरकारनं संविधान विरोधी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा करत आहोत. त्याचबरोबर गेल्या शेकडो वर्षांपासून जे जात समूह आपसामध्ये बंधुभावाने राहतात ते तसेच राहावेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विभागणी होता कामा नये, त्यांच्यामध्ये आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचा वितंडवाद होता कामा नये, याची काळजी आम्ही या अनुसूचित जाती जमातीमधले मोठे भाऊ म्हणून आम्ही घेणं ही आमची जबाबदारी आहे. आणि संविधानिक दृष्ट्या हे आरक्षण व्यवस्थितपणे राहावं, टिकावं. या 13% आरक्षणाचा लाभ अगदी मायन्यूट किंवा मायक्रो लेवलला ज्या जाती आहेत त्यांना सुद्धा मिळावा, यासाठी ह्या सगळ्या 13% आरक्षण एकत्रित राहणं हे गरजेचं आहे. आणि हा संदेश लोकांच्यापर्यंत देण्यासाठी आणि जे विरोध करतात त्यांना सुद्धा हे समजावून सांगण्यासाठी म्हणून बंधुभावाच्या नात्यानं हे समजावून सांगण्यासाठी हा मोर्चा आहे. म्हणून या मोर्चामध्ये शहरातील तमाम आंबेडकरवादी कार्यकर्ते असतील, संविधानवादी कार्यकर्ते असतील, ते सर्व जाती समूहांचे कुठल्याही जाती समूहाचा कार्यकर्ता याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. ते मराठी असतील, ते ब्राह्मणी असतील, ते सगळ्या जातीच्या समूहांना आम्ही आवाहन करतो आहोत की या देशामध्ये, या राज्यामध्ये, आपल्या शहरामध्ये सामाजिक सलोखा टिकावा. त्याचबरोबर या सर्व अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कायमस्वरूपी न्याय प्रस्थापित व्हावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांना करतो आहे. कुठून मोर्चा निघणार आणि कुठं त्याचा शेवट होणार? हा मोर्चा भक्तिशक्ती शिल्प समूह जे आहे निगडीमधलं तिथे सुरू होईल आणि तिथून तो निगडीमध्ये पवळे जो उड्डाणपूल आहे त्याच्याजवळ जे अप्पर तहसीलदार कार्यालय आहे त्या अप्पर तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा सकाळी 10 वाजता 10:30 वाजता हा मोर्चा सुरू होईल आणि नंतर पुढे मग सभेनं तो संपन्न होईल. या महामोर्चाच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आरक्षण रद्द व्हावं, आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द व्हावं ही सगळ्यात मोठी मागणी आहे. ब कड वर्गीकरण आम्हाला मुळीच मान्य नाही. दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर येणाऱ्या मागण्या ज्या आहेत त्या आता सध्या जे आरक्षण भरायचं राहिलेलं आहे, अतिशय रिक्त जागा आता सरकारमध्ये आहेत, त्या रिक्त जागा भरणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर ह्या 10 ज्या मागण्या आहेत आमच्या, या मागण्या मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगतो की ह्या आरक्षण उपवर्गीकरण रद्द करावं हे तर आहेच. उपवर्गीकरणासाठी म्हणून जो नियुक्त केलेला बदल समितीचा हे होतं तो जो अहवाल आहे, तो अहवाल एकतर जाहीर झालाच नाही, परंतु तो आम्हाला आरक्षण उपवर्गीकरणच मान्य नाही, त्याच्यामुळे हा अहवालच रद्द करावा अशी आमची मागणी आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणाची 100% प्रभावी, म्हणजे तो बॅकलॉग आहे वगैरे सगळं भरून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जी रिक्त आरक्षित पदं आहेत ती ताबडतोब भरावीत, यासाठी ही एक मागणी आहे. अनुसूचित जातीचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यव्यापी विशेष भरती मोहीम या सरकारनं राबवली पाहिजे. अनुसूचित जातीसाठी सुरू असलेली रिझर्वेशन प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी. आरक्षणातील रोस्टर प्रणाली पूर्णपणे पारदर्शक करून तिची नियमित अंमलबजावणी करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे. त्याचबरोबर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याच्यामध्ये पहिल्या 2-3 महिन्यामध्ये मे एप्रिलमध्येच निधी संपतो आणि मग कर्ज प्रकरण होत नाहीत, तर त्यांना ॲप्रोप्रिएट निधी किंवा योग्य पद्धतीचा निधी, पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जावा अशी आमची मागणी आहे. अनुसूचित जाती समाजासाठी म्हणून शिक्षण, उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल विकास आणि संशोधनाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात याव्यात. कारण का 2011च्या लोकसंख्येच्या आधारावरच या सगळ्या तरतुदी अजूनही होत आहेत. आज आपण 2026मध्ये आहोत, त्या लोकसंख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, परंतु निधीमध्ये कुठलीही वाढ होत नाही. दुसरी आणखी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की सरकार इतर योजना जे करते, म्हणजे लाडक्या बहीण योजनेसारख्या योजना आहेत
त्यांना निधी कमी पडतोय म्हणून अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी म्हणून तो निधी आहे त्यातला मोठ्या प्रमाणाचा निधी त्या ठिकाणी वर्ग केला जातोय. तो वर्ग करण्याचं बंद करावं आणि गेल्या 2 वर्षामध्ये जो निधी आमचा वर्ग केलेला आहे तो ताबडतोब पुन्हा आम्हाला परत द्यावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो आहोत. आणि खुल्या प्रवर्गातून करण्यात आलेल्या आरक्षण बाह्य भरतीची श्वेतपत्रिका जाहीर करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्याच्यावर कारवाई करावी अशी आमची. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अनुसूचित जमातींना काय आव्हान करायचं मोर्चामध्ये? पिंपरी चिंचवड शहरामधल्या अनुसूचित जाती जमातीच्या सर्व सहकाऱ्यांना सर्व आमच्या जात बांधवांना जात समूहांना मी या ठिकाणी विनंती करतोय आवाहन करतोय की या मोर्चामध्ये आपल्या भविष्यातल्या पिढ्यांच्या सुरक्षितेसाठी म्हणून आणि आत्ताच्या या तरुण पिढीच्या रोजगाराच्या निर्मितीसाठी म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून या महामोर्चामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा आणि सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम करावं हे आम्ही आवाहन या निमित्तानं करतो.